तो हेलो गाइस, आज है 26 मार्च 2026 और आज मैं मेरे गांव में आया हूँ। तो आज गांव में श्री राम नवमी का कार्यक्रम, तो हमारे गांव में भागवत सप्ताह चालू था। तो अभी कई भजन मंडल आए हुए हैं हमारे गांव में, आपको मैं उनसे मिलवाता हूँ। कृष्ण हरी, मी हरिभक्तपरायण यशवंत महाराज पाचको. आमचे ज्ञानेश्वर माऊली बालभजन मंडळाचे सर्व सदस्य इथं उपस्थित आहेत आणि आज आम्ही बोरी इचोली या गावामध्ये हरिपाठासाठी आलेलो आहोत. आज बोरी या गावात दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आता गेल्या 7 दिवसापासून इथे रामकथेचं आयोजन बोरी इचोली या गाववाल्यांनी केलं होतं. तरी आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. राम. आता मी त्या मुलांचा थोडीशी माहिती घेतली. तर त्यांनी असे इतके चांगले बोलले पद्धतशीरपणे, लहान लहानच मुलं आहे पण इतके पद्धतशीर बोलले, त्याचं पायण्या दुखतं होतं. आणि हे आमची ताई भागवत सप्ताह आहे, ती तर रांगोळी काढून राहिली, पाहू शकता तुम्ही. सप्ताह म्हणलं काय वेगळाच उत्साह आहे ते लोकांना. तुम्ही पाहू शकता दिंड्या निघाल्या आहे सगळ्या बाहेर आणि मंडप आता खाली झालेला आहे. आणि इकडं मागील दिशेला इकडं स्वयंपाक चालू आहे. हे बा इकडं स्वयंपाक चालू आहे, महाप्रसाद तयारी करणं चालू आहे. आणि आमच्या गावातले कार्यकर्ते आता दिंडी निघाली आहे पुढे आणि आपण चाललोय मागे मागे. आता तुम्हाला दाखवतो पुढा व्हिडिओ. आता आलोले आपण जगन्नाथ बाबाच्या पालखीपाशी.
तो गाइस अभी मैं आया मेरे घर के पास, ये जगन्नाथ महाराज की पालकी, हे मेरा घर. तर आता आपण आलेलो आहे रामकथाकार श्री गोपालनंदजी महाराज यांच्याकडे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय श्रीराम, जय जय राम, जय जय राम. बलवीर पवन पुत्र हनुमान की जय. मी हरिभक्त परायण गोपालनंद बोरसरे महाराज, मुक्काम पोस्ट वडकी, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ, बोरिया ग्रामामध्ये या श्रीराम कथेचं आयोजन दिनांक 20/3/2026 पासून ते दिनांक 27/3/2026 पर्यंत, आणि आज मात्र या ठिकाणी कथा श्रीराम कथा या कथेचं पूर्ण निरूपण सांगता, आणि आज मात्र या ठिकाणी समारोपीय कथेची सांगता या ठिकाणी होत आहे, आणि त्या कथेच्या माध्यमातून कालारूपी समारोह या ठिकाणी होत आहे. करिता आपण सर्वजण या काल्याचा आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा ही विनंती. जय श्रीराम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय श्रीराम. रामकृष्ण. आता दिंडी मंडपात आलेली आहे, आता मी दाखवणार तुम्हाला. चला या. प्रभु रामचंद्र भगवान की
अवतार हे सुख सारी या रूपे अनंती पुढे बहुती करणे आय महायोगपीतटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मलिन्द्रे समागत्यं तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव वसुदेव सुतं देवकं सजाननं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरु नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशाय नमो आद्यरूपाणं परिशान नमो मंगलामंगले दैत्यारि कृपा पूर्ण दोषा निवारि मस्तक हे पाया
नार म्हणजे नारायण म्हणजे कोण? देव. नार म्हणजे पाणी. नार म्हणजे पाणी. यन म्हणजे शयन करणारा. असा तो क्षीरसागरामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा वैकुंठ धामामध्ये असणारा शेषशाही. शेषावर त्याचं मात्र वास्तव्य आहे. शेष त्याला मात्र त्याच्या सोबत मात्र रात्र दिवस मात्र त्याच्या सेवेत आहे. असा तो भगवंत. त्या भगवंताने हे चरित्र केलाय. पण कसं केलाय? रांगता बोधने. समजत आहे ना? ऐका थोडं. रांगता बोधने. रांगता बोधने राखीत आहे. आता रांगताने गाई चारल्या का? रांगणे म्हणजे जे लहान लेकरं रांगतात. रांगतानी कोणी गाई चालू शकते का? नाही. रांगता गोधने राखीत आहे. तो मात्र कोण्या पद्धतीने आहे? जो ज्यानं हे चरित्र केलं त्यानंच मात्र लहानपणी रांगत असणारा तोच परमात्मा पुढे चालून मात्र त्यानं गाई राखल्या. विठ्ठल हे सोंग सारिले या रूपे अनंत. भगवंताचे असे किती अवतार झाले? एकूण 30 अवतार मात्र शास्त्रानं सांगितले. त्याच्यातले मुख्य अवतार म्हणजे 10 सांगितले. त्याच्यातले मुख्य अवतार मात्र मुख्यात मुख्य प्रमुख अवतार, पूर्णतम अवतार, पूर्ण अवतार रामाचा आहे आणि परिपूर्ण अवतार मात्र हा कृष्णाचा आहे. विठ्ठल पुढे ही बहुत करणे आहे. तुका म्हणे आहे तुका म्हणे. पहिले कोण्याही अभंगामध्ये काय असते महाराज? तुका म्हणे. या ठिकाणी आहे. पहिले दर्शवलाय आहे. तुका म्हणे आहे नाही. आहे तुका म्हणे आहे. पहिलेच मात्र भगवंताचं चरित्र या ठिकाणी पहिलेच मात्र त्या ठिकाणी तद्वत एन केन प्रकारे सर्व आपल्याला सहज आपण म्हणतो की हे मात्र कार्य मी होतो म्हणून झालं. ते कार्य मी होतो म्हणून झालं. ती स्वैरिक मी होतो म्हणून घडली नाही बाबा. निमित्ताचा धनी केला असे पाणी माझे माझे म्हणून वाया गेला. तद्वत त्या प्रकारे तुकाराम महाराजांना कळलं का बाबा मी नाही म्हणत तर पहिले आहे दर्शवला. आहे तुका म्हणे. आहे म्हणून तुकाराम महाराज सांगतात का बाबा आहे तुका म्हणे. काय आहे? धर्म संस्थापने. ही धर्माचं कार्य पहिलेच करू नये. धर्माच्या कार्याला जेव्हा जेव्हा ग्लानी येते यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम् प्रणीतानाय साधुना विनाशाय दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. जेव्हा जेव्हा या ज्ञानाचा लोप होऊन अज्ञान बळावतो, धर्मावर ग्लानी येते. रामाने जो अवतार घेतला तो पूर्ण आहे, परिपूर्ण पूर्णतम अवतार. का पूर्ण अवतार रामाचा? त्या ठिकाणी मर्यादा होती. मर्यादाचं पालन मात्र करावं लागते. त्याकरिता मात्र जे काही ऋषी मुनी मिळाले भेटले तेच ऋषी मुनी पुढे चालून पुढच्या अवतारात कोण होते? गोपी झाल्या. गोपी झाल्या. कोणी सुना झाल्या, कोणी लेकी झाल्या. ह्या सगळे मात्र भगवंताचे भक्त आहे. तेच मात्र धर्म कार्याचं रक्षण करण्यासाठी भगवंतानं पहिलेच मात्र ही व्यवस्था केली आहे. हे फक्त निमित्त आहे. आपण म्हणून केला नारायणे अवतार विठ्ठल.
गेल्या 7 दिवसापासून आपण ही रामकथा मात्र आपल्याला या रामकथेचं रसपान मात्र तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या दासाकडून मात्र जे काही सेवा घडली त्या सेवेमध्ये कदाचित कमी जास्त झालं असेल तर मी क्षमा मागून बोलतो. या ठिकाणी ही रामकथा सर्व बोरी ग्रामातील सर्व भजनी मंडळांना श्रेय आहे. त्यानंतर मात्र या कथेचं श्रेय जे कार्यकर्ते मंडळी अविरात रात्रंदिवस मात्र डोळ्यामध्ये तेल घालून या कार्यामध्ये तत्पर राहिले असे मात्र कार्यकर्ते मंडळी. त्यानंतर मात्र जे काही मात्र या कथेकरता दररोज मात्र उपस्थिती ज्यांच्याकडून मात्र काही गोष्टी केल्या जात नाही त्यांनी ही कथा श्रवण करायची आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे अशांना मात्र तेही सुद्धा त्या मंडळींना श्रेय जाते. सर्व मात्र ज्या या ठिकाणी आजूबाजूमध्ये जे कोणी मात्र ज्यांना घरून येता येत नाही त्यांच्यासाठी मात्र या ठिकाणी या रामकथेचं कार्य त्यांनी सुद्धा ही सेवा केली. कोणती सेवा? ऐकण्याची सुद्धा महाराज सेवा आहे. म्हणून या कथेकरता सर्व भजने मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले हरिपाठ माऊली भजन मंडळ बोरी, ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ बोरी, नवदुर्गा भजन मंडळ बोरी, अनुसया माता महिला भजन मंडळ बोरी, लक्ष्मी माता भजन मंडळ बोरी, जय सेवा महिला भजन मंडळ बोरी, साईनाथ महिला भजन मंडळ बोरी, माऊली हरिपाठ भजन मंडळ पिंपरी, मंजुळा माता भजन मंडळ मजरा, गुरु माऊली भजन मंडळ मजरा, माऊली भजन मंडळ वळकी, गुरुदेव वारकरी भजन मंडळ वडगाव. सर्व या ठिकाणी मात्र किनी आहे, गाडीघाट आहे, जगन्नाथ बाबा महिला भजन मंडळ दहेगाव आहे. सर्व लक्ष्मी माता भजन मंडळ परिसरातील सर्व भजन मंडळ यांना मात्र याचं श्रेय जातं. या कथेकरता सर्व उपस्थित बालगोपाल माता भगिनी आणि तद्वत या कार्यक्रमाची सांगता म्हणून या ठिकाणी आपण काल्याच्या प्रसंगावर मात्र श्री संत तुकोबाराय जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु देऊळ निवासी श्री संत कळसस्थानी बसणारे तुकाराम महाराज असा त्यांचा 3 चरणाचा आपण या चिंतनाकरता घेतला. विठ्ठल काल्याच्या प्रसंगावर फक्त काल्याचं कीर्तन म्हटलं की मात्र भगवंताच्या लीलाचं वर्णन केलं जातं. त्या लीलेमध्ये मात्र भगवंताचं उच्चारण आणि रामाचं मात्र आचरण. कृष्णाचं फक्त उच्चारण का करावं? कृष्णाचं उच्चारण याच्यासाठी करावं कारण त्याच्यासारखं आचरण करायला गेलं तर आज मात्र जेवढा मात्र लीला रासलीला केल्या भगवंतानी 16,108 मात्र बंदिवासातून त्या गोपिकांचं मात्र त्यांना बंदीमुक्त केलं. किती राण्या होत्या? 16,108. रामाला किती होत्या? एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. तेच मात्र आपल्याला आचरण करायचं. आपण जर याच्यासारखं आचरण जर करायला गेलो तर मात्र एक ना धड भराभर चिंदा. एक आहे, दुसरी येते, तिसरी येते, एकही मात्र टिकत नाही. विठ्ठल आता मात्र सोयरिकीचा काय चालू आहे? मोसम चालू आहे. मोसम पकडून आहे. महाराजांना 3 सोयरिकी जुळल्या. खूप कृपा आहे. एकमेव ठिकाण आहे बरं, सांगून ठेवतो. संपर्क साधला असो. सोयरिकी जुळणं ही काही साधी गोष्ट नाही महाराज. अहो लय कठीण समस्या झाली सोयरिकी जुळणं. अहो कणकीत पाणी टाकेपर्यंत भरोसा आहे का? अशी कंडिशन आहे महाराज. पण गाडगे महाराजच नाही, ज्याची कला त्याला असो. म्हणून मात्र सोयरीक म्हणजे काय? सोयरिकीचा आता व्यवसाय चालू आहे. भगवंताचा लीलाचं वर्णन आहे. आणि असाच एक प्रसंग सांगतो. थोडासा दृष्टांत आठवला, सांगितला तसा कथेत, पण पुन्हा मात्र त्याला थोडस सांगतोय. सोयरिकीमध्ये
पहिलेचा काळ होता, पहिले मात्र सोयरिकी जुळत नाही, त्या पोरं मिळत होती का? आता पोरी, आता कसं करायचं? पोरी जर भेटायच्या असेल तर त्या काळात जा लागेल. पहिले लहान व्हायला लागल नाही का? आपण झालं म्हातारे, त्या काळात जा लागल. आता पोरी भेटत नाही, तेव्हाचा काळ आठवा लागल. हा प्रसंग आहे, असाच एक प्रसंग आहे. पोरींचं लग्न जुळत नव्हतं, 3 पोरी होत्या त्या वडिलाला, आणि मात्र त्या तू सगळ्याला आता भुकाला नाही, तसं कसं काहीच नाही. ते जांभई नैसर्गिक दे नाही. महाराजाने हा मात्र मिसकॉल आहे. विठ्ठल आणि 3 पोरी होत्या. एक पोतळी होती, एक धिंगाणी होती, एक मात्र अटकल बोलत होती. थांबा कोणाचं चॅनल? हो, दुसरं चित्र बदला ना, चॅनल बदला थोडंसं. आणि आता मात्र त्या तिघींचं लग्न जुळत नव्हतं. तुकाराम म्हणते, शामरावले भाऊ, मी भरपूर सोयरीकी जुळल्या. का झालं सांग? अरे का राजा म्हणे, पाहुणे येऊन वापस जात आहे, करायचं तर काय करायचं? थांब म्हणे, काही चिंता करू नको, एक काम कर, पाहुण्यांना बोलाव, मी राहतो म्हणे मध्यस्थी. त्याच्या इकडला मध्यस्थी, याच्या इकडला मध्यस्थी. ते पाहुणे आणले, मध्यस्थी शिवाय मात्र सोयरीक जुळत नाही. आणि पाहुणे आले, सगळेजण पाहिलं, मुली पाहायला खूप सुंदर होता. आणि सुंदर असल्याच्यानं मात्र पटकन मात्र एका क्षणात पाहिल्यानंतर त्या लक्षात आल्या लक्षात. आता ताट वगैरे झाली, सोयरी जुळली, ताट केले आहे, सगळेजण बसले आहे. पोऱ्यांना मात्र बोलू नाही दिलं. जांभई आली का हासाच, जांभई चालली आणि पंगत वाढली आहे. लाडू, जिलंबी, बासुंदी, कढी नाही का, बेत केलाय असा पाहुणचाराचा, भजी, पापड, हिरव्या मिरच्या, हा सगळं केलंय. त्या ठिकाणी मात्र पाहुणे बसले आहेत. त्याच्यातला माणूस एक हुशार होता. सगळी गोष्ट ठीक आहे, पोरगी मात्र सुंदर आहे पाहायला, सगळ्या रूपानं एवढी सुंदर आहे की मात्र त्यांच्या आपल्या गावातही नसत अशी सुंदर पोरगी आहे. करण्यासाठी मात्र होकार दिला, चांगलाय. पण त्याच्यामध्ये मात्र हे पोरगी बोलत काऊन नाही आहे? हे बोलवण्यासाठी पंक्ती वाढली आहे. मस्त सुंदर असं स्वयंपाक केलाय, ताट वाढलाय, रांगोळी, पाट सजवलाय, सगळ्या गोष्टी. आणि पंक्तीमध्ये जेवण सुरू झालाय, वाढणं सुरू झालाय. वाहारता जो मध्यस्थी होता त्याला सांगत आहे, भाऊ म्हणे आजपर्यंत म्हणे अशी कढी खाल्ली नाही. हा कढी वय का म्हणे, बापरे म्हणे, मी तर दंग झालो म्हणे. आतापर्यंत जेवण केलं म्हणे भरपूर जणांच्या घरी, अशी कढी खाल्ली नाही. का कढी बनली म्हणे, किती सुंदर झाली म्हणे. कोणाची स्तुती केली का मात्र स्तुती पुढं माणूस सिलेंडर होतोस, स्तुतीमध्ये वाहत जातोस. आणि जसं यानं मुखातून काढलं कढी सुंदर झाली, अंदरून आली ते पाहुणं अति डोली गोल झाली नाही म्हणे, फुटत कधी डोल झाली नाही म्हणे, दिलं टाकलं मिलं टाकलं तव्हा डोल झाली म्हणे. जो भूत होता ना कडीचा फरकन 4 ताटावर गेला, सगळ्यांनी त्याचं मात्र पाणी फिरवले. आणि तिकून असं म्हणल्या बरोबर तो तरी आली, ताई तुला चांगलं होतं ना, बोलू नको. बोलली तथ्याला, तू तथ्याला बोली. तिसरी आली, तेलानं थत्यानाथ, ढालानं थत्यानाथ म्हणे. आता बाबा आपल्याला थिवा देईन, थिवा. हॅलो
म्हणून त्या तर मित्रांनो, आता कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे. मी तुम्हाला थोडस काही मिनिटात कीर्तन दाखवलेलं आहे आणि पुढं आता वारी आमच्या घरी म्हणजे ते गीता घेऊन आमच्या घरी आलेले आहे. माझे वडील आणि आई माझ्या घरी आले ते गीता घेऊन आणि भजन मंडळ आहे. मी तुम्हाला दाखवतो ते माझ्या घरी जाऊन. बसा बसा इथं बसा 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 इथं बसा विनिकरी बसा श्यामल रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की तो हेलो गाइस, अभी मैं आया था मंडप में सप्ताह के. बस इसको काला खिला रहा मैं, ये पतरड़ी में ले रहा अभी. देखो कितना भोजन करने की जगह एक काला खा रहा. देखो गांव में सबसे बड़ा गरीब मैं ही हूँ। कुछ भगवान की कृपा हो जाए, आपकी कृपा हो जाए तो हो जाए मेरा अच्छा काम। इस गरीब को सपोर्ट करो. मी रामगती चालतो तिथं जेवण चालू आहे तर मी काला खाऊन आलो. हरीचा काला गोल झाला. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. इलिश भाई सारखं करून टाका. पैसेवाला बनवा. इस गरीब की कोई मदद करो. तो गाइस, रामनवमी के शुभ अवसर पर आए राम मंदिर में. और मेरे साथ मेरी पूरी फैमिली आई है. आपको वो भी दिखाता हूँ. वो देखो, और ये राम मंदिर. आप सभी को दिखाता हूं. और इधर इतनी प्यारी राम जी की मूर्त है कि बता नहीं सकता आप लोगों को. देख लीजिए आप लोग. देखिए, यहाँ अंदर जाने की परमिशन नहीं है. कैमरा लेके फिर भी दिखा रहा हूं मैं आपको. और यहाँ पे ये सुंदर ऐसा ये नजारा है चारों तरफ. और यहाँ अंदर में है, यहाँ कुछ तो है अंदर में, वो भी दिखाता मैं आप लोगों को. देख सकते हैं आप लोग. यहाँ पे गए अंदर में रूम है और इधर पानी है पूरा भर के. अभी चलते हैं ऊपर की तरफ. ये देखो, ये लोग आए अभी. ये सब लोग. और इधर ये अच्छी सी ये पालकी है. अभी ये दोनों आए हार लेके.
एक भेटले ये मग अंदर अंदर हा फिटिंग काढायची गेले ना अंदर ये मग माता ये ना माता हा नाही शिवादीन नाही रे कपडे घालायचे आता आले का तुम्ही हो अजून आले का बातमी पैसे जायचं चला घ्या गडबड पाणी घ्या आणि मी म्हणजे मी या युट्यूबवर आणि मी यायचं काढताय मग कोण काढन फिरतो पुन्हा मग त्याकडे नाही नंतर गेल्या ना द्या फुल माता महाराज तो अभी हम जा रहे हैं अंदर लाईन आली का अरे आजी आहे का हे आजी इथं राहते आलो का मजाक करताय तू कशी काढताय तुम्ही साइड वन रे मला वाटलं मला बसणार आहे का म्हटलं तिला बसणार बाबू एक गोष्ट लक्षात ठेवायची अपेक्षा नाही करत हां मानव ऐकत नाही पोरगा तो राम मंदिर से दर्शन लिए और अभी हम जा रहे हैं घर की तरफ। ये देखो और हमारा गाड़ियाँ उस साइड में अभी रोड क्रॉस करेंगे। बे मानव मानव ये देखो इनकी अलग ही शरीर। हाँ इकडे इकडं हाँ हाँ चलो अभी जा रहे हैं घर की तरफ। बाय बाय।